उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासत असताना कराडमधील पाटण नगरपंचायतीचं दुर्लक्ष. शेकडो लिटर पाण्याची नासाडी, नागरिकांकडून पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी. हिंगोलीत हळदीच्या दरात मोठी घसरण. जागतिक मंदीचा हळदीच्या बाजारपेठेवर परिणाम. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्याही चिंतेत वाढ. पंढरपूरमधील कुर्डुवाडीमध्ये भाजीपाला आणि शेतमालाचे दर कोसळल्याने आंदोलन. भाजीपाला आणि शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये सरकारच्या विरोधात केलं आंदोलन. नांदेड जिल्हा गुंतवणूक परिषदेत 134 सामंजस्य करार. गुंतवणूक परिषदेत 1207 कोटींची गुंतवणूक तर 4032 रोजगार निर्मिती होणार असल्याची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती. मुंबईत पाणी आणि रस्ते प्रश्नावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढून जाब विचारणार. शिवसेना ठाकरे पक्षाच्या बैठकीत निर्णय. पुण्यात विद्यार्थ्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. सलग 18 तास अभ्यास करून सावित्रीबाई फुले विद्यापीठातल्या खरं तर विद्यार्थ्यांचा उपक्रम. जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. गारांसह पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. वर्ध्यात राष्ट्रीय महामार्ग 6 वर असलेल्या हॉटेलला आग. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आगीमुळे मोठं नुकसान झाल्याची माहिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबई पालिका ॲक्शन मोडवर. दादरच्या चैत्यभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.